शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ते भेटीसाठी आले। त्यांच्यासोबत म्हाडाचे आमदार अभिजित पाटीलही महायुतीच्या बैठकीला आलेत। विधान परिषद निवडणुकीवरून उत्तम जानकर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। या बैठकीला मंत्री जयकुमार गोरेही उपस्थित राहणार आहेत। त्याआधी उत्तम जानकरांनी भेट घेतल्याने सर्वांच्याच भोवया उंचावल्या। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। आफताब शेख आपल्यासोबत आहे। आफताब, एकंदरीतच सोलापूरच्या राजकारणात निवडणुकीच्या अनुषंगाने काय घडतंय? दीपक, खरं तर अत्यंत मोठी ही घडामोड म्हणावी लागेल, कारण सोलापूरच्या स्थानिक राजकारणामध्ये विरोधी पक्षामध्ये जे काही मोठे नेते आहेत त्यातले अनेक नेते आज महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये विधान परिषदेच्या अनुषंगाने सोलापूरच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला महायुतीचे सर्व नेते तर उपस्थित आहेत, मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर असतील, अभिजित पाटील असतील, नारायणआबा पाटील असतील, हे चार पैकी म्हणजे जिल्ह्यातले शरद पवार गटाचे 4 आमदार आहेत, त्यापैकी 3 आमदार या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळं एकीकडे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना सोलापूर जिल्ह्यामध्ये होत असताना शरद पवार गटाचे 4 पैकी 3 आमदार जे आहेत ते महायुतीच्या या बैठकीला उपस्थित राहणार असल्यानं एक मोठी घडामोड जी ती सोलापूरमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते। विरोधी पक्षामध्ये आधीच संख्याबळ मतदारांचं कमी होतं, मात्र त्यानंतर आता प्रमुख जे नेते आहेत 4 पैकी 3 आमदार या बैठकीला उपस्थित राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दीपक, आफताब, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।